आज स्वराज्याचा खजिना खरंच रिता झाला। आमचा नाया भिरा आम्हा सोडून गेला। आता ही भरपाई कशी व्हावी? आजवर आम्हाच वाटत होतं संकट फक्त आसमानी नाही तर सुलतानीच असतात। आपल्याच माणसांचे अहंकार असे खंजीराहून धार धार होतात आणि ते आपल्याच जिवारी घाव घालून जातात। चूक कोणाची म्हणावी? दोष आपल्या माणसांना द्यावा की नियतीला? अशा वेळी नियती सुद्धा निर्ढावलेल्या दगडासारखी असते। तिच्या माथ्यावर दोषाचं खापर फोडणं सहज शक्य असतं। मात्र सशाच्या काळजासारखं हळवं झालेलं मन आता कोणालाही दोष द्यायला धजणार नाही। बस आपलं आपणच सोसत जायचं। दादासाहेब थांबा बाहेरचे। दादासाहेब जखमा बांधाय पाहिजे। नाही बांधायचे। दादासाहेब असं कसं? पट्टी नाही बदलली तर जखमा चिघळतील। आता अजून काय चिघळायचं राहिलंय बाहेरची? अहो या ध्येयवरच्या जखमा बांधशीला, पण काळजावरच्या जखमांचं काय करायचं? दादासाहेब आम्ही काही लहान तोंडी मोठा घास घेऊ नये, बरं तुम्ही हे समज इसरायला पाहिजे आता। नाही तुझी जखमा लई खोल आहेत। सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे आपल्याच माणसांनी दिलेले आहेत। तेव्हा तितक्याच आपलेपणानं या जखमा आयुष्यभर कोरवाळल्या पाहिजेत। दादाराव समज ठीक होईल, फक्त तुम्ही आधी बरं व्हा। नाही तुझी या जखमा तशाच बळबळत राहायला पाहिजेत, अजून चिघळू देत। वाढणाऱ्या त्या प्रत्येक यज्ञ संघ एक एक आठवण जिवारी सलत राहिली पाहिजे। बघू या ध्येयवरच्या जखमांमध्ये गुंतून काळजावरच्या जखमा इसरता येतात का ते? राजे आज आभाळही बिथरलंय राणीसाहेब। आभाळासारखं मन ठेवला तरी विकल्पाची वादळं अधून मधून घोंगावतात। फार विचार नका करू। राणीसाहेब वादळ घोंगावली तरी सारा कचरा साफ करून जातात। आमचं मनही साफ झालंय आता। राजे आपलं मन साफच होतं। कोणाविषयी आपल्या मनात हेवे दावे किंवा मत्सर कधीच नव्हते आणि असणारही नाहीत। मग आमच्याच माणसांनी हे समजून घ्यायला हवं ना राणीसाहेब। समजून घेतील। कितीही वादळ आली, आभाळ कितीही बिथरला तरी चंद्र सूर्य कधी आपली जागा सोडतात का?
राजे, या इकडे. आमची माणसंही आम्हाला सोडून कधी जाणार नाहीत. भरोसा आहे आम्हाला. संताजीराव शांत झाले की येऊन माफी मागतील आमची. भरोसा आहे. आहेत कुठे संताजीराव? महाराज, जरा महाराज. महाराज, आम्हासनी माफी करा. आवर तुम्ही पाहिलेलं स्वराज्याचं सपान पूर्ण करण्यासाठी आज पतूर लई वर्ष धावलो. कधी काट्याकुट्यांची दगडधोंड्याची पर्वा नाही केली. आज पतूर स्वराज्यावर येणार प्रत्येक वादळ आमच्या तलवारीवर चालताना आमच्या मनगटात फक्त एकच ताकद सुलगावत होती, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. अहो, फक्त ही नावं नुसती उच्चारली तरी रणांगणात कटून पडलेल्या मावळ्याला पुण्यांदा उठून लढायचं अवसान येत. हेच अवसान आमच्या मनगटात बाळगून आजपर्यंत आम्ही लढलो महाराज. पर महाराज, आज या बिकट वक्ताला तुमच्या वंशजांची साथ आम्हासनी सोडावी लागली. हा, पर स्वराज्याच्या इचारांची साथ नाही सोडली आम्ही. तुमचं ते सपन आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत जगू आम्ही महाराज. थोरल्या राणीसाहेब आणि शाहू राजांना जो पातूर औरंग्याच्या कैदेतून मुक्त करत नाही आणि या औरंग्याला याच मातीत काढत नाही, तो पातूर आम्ही स्वस्त बसणार नाही. काय झालं राणीसाहेब? कुठल्या विचारात गुंतलात? हा, आम्ही विचारतोय कुठे आहेत संताजीराव? शहजादी, आज बड़ा ही खुशगवार मौसम है. नमाज पढ़ते वक्त भी सुकून एहसास हुआ. क्या हुआ? किस सोच में है? क्यों उदास है? अब नहीं तो अब्बूजान, ऐसे कोई बात नहीं है. हमारी खुशी में आपके आंसुओं का नमक ना घुल जाए, इसलिए बता नहीं रही हैं. बताइए क्या हुआ? अब्बू, काम्बक जब यहाँ से रुखसत कर रहे थे तब उनका जाने का बिल्कुल मन नहीं था. बीते दिन उन्होंने हमें गुजारिश कर करके परेशान किया होता, आपा जान हम यहाँ नहीं रहना चाहते, हमें वापस बुला लीजिए. लेकिन अब जिस तरीके से वो दोनों वहां रह रहे हैं, वो भी बिना कोई तकलीफ दिए, बस यही एहसास हमें सताए जा रहे हैं. ये बात तो आपने बहुत सही पकड़ी है शहजादी. कुछ तो है, जरूर कुछ तो है. पता लगाना होगा. संताजीराव, ओ संताजीराव. जाधवराव, का उगा त्यांच्या मागे लागलाय सर? माग पुढे म्हणाला ते इथं आहेत कुठं? मग गेलं कुठं? हेच कळ ना. आम्ही वळखतो त्यास.
आज तिला इथंच कुठेतरी येतील. नाही यायचं आता ते. संताजीराव गेले ते पुन्हा न येण्यासाठी. दौलतीचा एक बुरुज असा बघता बघता ढासळला हो. राणी साहेब, एवढं रामायण होईल असं वाटलं नव्हतं. आम्ही आपल्याकडे आलो आहोत ते वेगळ्या आशेने. त्वरेनं विशाळगड गाठा. संताजीराव तिकडेच भेटतील. त्यांना अडवा आणि शांत करा. वय राणी साहेब, ही गोष्ट राजांच्या कानावर जाऊ नये एवढी काळजी घ्या. कशापाई? कारण राणीसाहेब, वैद्य आणि प्रल्हाद पंत आपल्याला याद करतात. आम्ही आलोच. राजासनी कळू देऊ नका म्हणजे? हो अहो, झालं का नाही तुमचं? आवरा पाडदेश. अहो हे काय घेतलंयस? बाहेर असं राहायचं तर कपाळावर नशीब आहे, पाठीवर दैव आहे आणि मनगटात हिकमत आहे. याच्या परास आणखी कंची बी दौलत न ग आपल्याला. हवं पार. इथल्या कंच्या बी वस्तूला हात नाही लावायचा. जे असेल ते हितलं हित ठेवायचं. राजाराम राजा आणि तारा राणी साहेब यांच्या मर्जीत जर तुम्हाला राहायचं असेल तर आमचा आणि तुमचा संबंध संपला कायमचा. असं म्हणू नका. तुमची सावली होऊन फक्त नाही आलो आम्ही. सावली सुधीक अंधारात साथ सोडते. आम्ही नेहमी तुमच्या पावलावर पाऊल टाकून राहू. फक्त काय झालंय ते तरी सांगा. ते तुम्ही आम्हाला विचारू नये. फक्त आमच्यावर भरोसा असेल तर आमच्या बरोबर पाऊल पुढे टाकावं. जी. परधनी, धनी, माझ्या इथू राहायला तरी माझ्या सोबत असू द्या. नाही म्हणू नका. बहुत पूजा पाठ में लागी हो मोहतरमा. तू यहाँ ऐसे ही पूजा पाठ करती रहोगी तो जिस काम के लिए यहाँ आई हो वह काम कब करोगी? ऐसे माहौल में काम करना है तो वक्त तो लगेगा ही ना. ये जवाब हमें नहीं, आला हजरत को दे. ये लो.
भाई, तुम पे भरोसा करके ये जोखिम तुम्हारे कंधों पे सौंपी है, लेकिन इतने दिन बीत गए, कामयाबी पाने में तुम नाकाम रही हो। ताराबाई को खत्म करो, वरना हम तुम्हें खत्म करेंगे। थोरल्याबाई साहेब, हे सारं अशा नाजूक अवस्थेत असताना करण्याची आवश्यकता आहे का? काय करावं कळत नाहीये धाकल्याबाई साहेब. आपल्याला राग आला असेल आम्ही एवढ्या अधिकारवाणीने बोललो म्हणून. तसं असेल तर माफी मागतो. नाही धाकल्याबाई साहेब, उलट आपण अधिकारवाणीनं बोलता आहात म्हणूनच खूप बरं वाटलं. खूप घुसमट होते हो आमची. त्यात असं कोणीतरी हक्काचं मायेचं जवळ असेल ना तर खूप बरं वाटतं. खरंच खूप कौतुक वाटलं आम्हास. ह्याच अधिकारवाणीनं आम्ही संताजीरावांना बोलायला गेलो. मात्र आतून संशयानं पोखरलेली, हातल्या हात कुडणारी मनं हे नाही समजून घेऊ शकली. पण संताजीरावांनी इतकं टोकाचं पाऊल उचलायला नको होतं. धाकल्याबाई साहेब, याची वाच्यता व्हायला नको. धाकल्याबाई साहेब, राजांना यातलं काही कळता कामा नये. अहो, पण त्यांच्यापासून किती दिवस असं लपून राहणार? आम्हाला संताजीरावांवर विश्वास आहे. आम्ही त्यांचं मन वळवून त्यांना माघारी आणू. मात्र राजांची तब्येत बरी नसताना त्यांना हे न कळलेलंच बरं. काय? संताजीराव आम्हाला कायमचं सोडून गेले? असे कसे गेले? एवढा राग धरला त्यांनी स्वराज्यावर? अरे देवा, काय म्हणावं या नागोजीरावांना. जी वार्ता महाराजांना कळू द्यायची नव्हती ती त्यांना मुद्दामून सांगितली. आता हे निस्तरायचं कसं? नाही नागोजीराव, ही वार्ता जर खरी असती तर राणी साहेबांनी स्वतः सांगितलं असतं आम्हाला. राज, खरं म्हणजे तुमच्या ह्या अशा अवस्थेत ही बातमी तुम्हासनी सांगायची नव्हती, पण नाईलाजास्तव सांगावी लागली. अहो, समध्या मराठा सैनिकात ही खबर पसरली आहे. त्यातले बरेच सैनिक त्या संताजीरावाच्या बाजूने जायला निघालेत. हे कुठेतरी थोपवाया पाहिजे. आधीच त्या संताजीरावाकडे 20,000 सैनिक आहे. एवढ्या मोठ्या सैन्यासकट एखादा माणूस आपल्या विरुद्ध विद्रोह करतोय, हे आपल्यासाठी कुठेतरी धोक्याचं आहे. धोक्याचं? होय राज, संताजीराव छत्रपतींची गादी उलथून टाकायला बी कमी करणार नाही. नागोजीराव, काय बिशात त्यांची.